नमस्कार मंडळी, लवकरच अक्षय तृतीया जवळ येते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोन्या चांदीसारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करत असतो. कारण सोने चांदी हे तर लक्ष्मीकारक आहेच, पण आता सोन्याचे वाढते भाव पाहता अनेक जणांना सोनं खरेदी करणं शक्यच नाहीये. मग त्यांनी काय खरेदी करावं? पण आपल्या आजूबाजूला अशाही काही वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीकारक आहेत. त्या जरी वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तरी आपल्याकडे धन, लक्ष्मी मोठ्या प्रमाणावर येते आणि आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहते, लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. तर अशाच काही लक्ष्मीकारक वस्तू एकदम स्वस्त, कुणालाही परवडेल आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी खरेदी केल्याचं पुण्यही मिळेल. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया, ज्याला काही जण आखातीच असं पण म्हणतात. अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षातील तिसरा दिवस. यंदा अक्षय तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी आलेली आहे. आणि हा अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे की खरेदीसाठी तर अत्यंत शुभ मानला जातो. कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्त्व विशद केलं जातं असा हा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. असं म्हणतात की या दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते. या दिवशी केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान करण्यात येते. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळत असतात. म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व सांगितलं जातं. तर या दिवशी सोनं नाही, चांदी नाही, कोणत्याही महागड्या वस्तू नाही, पण अशा काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ज्या अगदी कमी किमतीमध्ये कोणीही सहज घेऊ शकेल, की जेणेकरून आपण त्या वस्तू खरेदी करून त्यामधून सुद्धा अक्षय म्हणजे कायमस्वरूपी पुण्य मिळवू शकतो, घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो. या वस्तू सर्वांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत आणि लक्ष्मीकारक आहेत, अत्यंत स्वस्त आहेत. तर तुम्ही सुद्धा यापैकी एखादी वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की खरेदी करा. तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण पाहूया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे या मुहूर्तावर केलेली खरेदी आपल्याला नेहमी शुभफळ देते आणि असंही अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर हा दिवस लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाला प्रारंभ किंवा कोणत्याही चांगल्या कामासाठी अत्यंत लाभदायी असा मानला जातो. तसं तर परंपरेनुसार या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे आणि सोनं चांदी खरेदी करणं सुद्धा या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं. पण आता सध्या सोन्या चांदीचे भाव एवढे वाढले आहेत की ते सर्वसामान्य लोकांना तरी परवडण्यासारखे नाही आहेत. कारण सोनं हे लक्ष्मीकारक मानलं जातं आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं, लक्ष्मी कायम टिकून राहावी. त्यासाठी सोन्या चांदीपेक्षाही आपण अशा काही लक्ष्मीकारक वस्तू पाहणार आहोत. तर त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे धने. तर या दिवशी तुम्ही धने थोडेसे का होईना नक्की खरेदी करा. अगदी 10 रुपयाचे का होईना तुम्ही ते धने नक्की खरेदी करा. फक्त या दिवशी तुम्ही धने नक्की खरेदी करा आणि ते तुम्ही रोजच्या वापरामध्ये वापरू शकता. बघा, आपण दिवाळीच्या लक्ष्मी पूजनामध्ये सुद्धा ना धन्याचा खूप मोठा मान असतो. धने माता लक्ष्मीला आकर्षित करतात. धन्याला आपण धनस्वरूप म्हणतो. धन्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन, पैसा, समृद्धी कायम टिकून राहते असं म्हणतात. त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मी पूजनामध्ये ना धन्याचा खूप मोठा मान असतो आणि आपण ते लक्ष्मीपूजनमध्ये ठेवतो, धन्याची पूजा करतो. त्याशिवाय तर लक्ष्मीपूजन अपूर्ण मानलं जातं. आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही थोडेसे धने खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणी जरी अर्पण केले तरीही चालू शकतं. किंवा तुम्ही धने खरेदी करून त्याची पूजा करू शकता. एक दिवस आपल्या देवघरात ठेवून देवापाशी, त्याच्यानंतर तुम्ही ते धने रोजच्या वापरामध्ये वापरू शकता. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ. अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करण्याची सुद्धा परंपरा आहे. अक्षय तृतीयेला बरेच लोक मीठ खरेदी करतात. मीठ खरेदी करून दान केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ सुद्धा खरेदी केले जाते. या दिवशी साध्या मिठाऐवजी शक्यतो तुम्ही सैंधव मीठ खरेदी करणं जास्त शुभ समजलं जातं. या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि या मिठाद्वारे घरातील वास्तुदोष देखील दूर करता येतात.
या दिवशी खरेदी केलेलं मीठ तुम्ही बाथरूममध्ये एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये ठेवू शकता. त्यामुळे वास्तुदोष दूर होतात किंवा घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते. किंवा मग तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा हे मीठ वापरू शकता. तुम्ही जर हे सैंधव मीठ रोजच्या जेवणामध्ये वापरत असाल तरी वापरलं तरी चालतं. हे मीठ आपल्याला आपल्या घरामध्ये जरी शिल्लक असेल तरीसुद्धा या दिवशी थोडंसं का होईना मीठ खरेदी करायचं आहे. सैंधव मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते, कारण दगडी मीठ हे भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते, मानसिक शांती मिळते. त्यासोबतच घरामध्ये मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरातील वातावरण पण सकारात्मक होण्यास मदत होते. असं म्हणतात की मीठ शुभमुहूर्तावर विकत घ्यावे, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मीठ नक्की खरेदी करा. त्यानंतर तिसरी सुद्धा अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे पाण्याचा माठ, जो की मातीचा असतो. किंवा तुम्ही एखादं मातीचं भांडं पण याऐवजी खरेदी करू शकता. माता लक्ष्मीला मातीपासून बनवलेली भांडी प्रिय आहेत. अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा करण्याचं विशेष महत्त्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू पण आपण या दिवशी अवश्य खरेदी करू शकतो. मातीच्या वस्तू या दिवशी खरेदी केल्यामुळे संपत्तीमध्ये वाढ होते आणि ते पुण्य टिकून राहते. तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. आणि असंही अक्षय तृतीयेचा सण हा वैशाख महिन्यात येतो. या दरम्यान उन्हाळ्याच्या तीव्र झळा सुरू होतात. अशातच थंड पाण्याने उष्णतेपासून जास्तीत जास्त आपल्याला आराम मिळतो. आणि आजकाल फ्रीजपेक्षा आपण थंड माठातलं पाणी जर आपण पिलं तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. शास्त्रानुसार घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी, कारण मातीचे भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती नेहमी राहते. त्याचबरोबर पाण्याला वरुण देवाचे रूप मानले जाते आणि पाण्याला प्रत्यक्ष देवताही म्हटले जाते. या समजुतीमुळे उन्हाळ्यात पाण्याच्या भांड्याला कलश मानून त्याची पूजा केली जाते, जेणेकरून पाणी पिणाऱ्यासाठी अमृतासारखे कार्य करते. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही माठातलं पाणी पिलं तर अनेक प्रकारचे आजार आपल्याला टाळता येतात. गोठलेल्या पाण्यामुळे म्हणजे फ्रीजमधल्या पाण्यामुळे आपल्याला घशाशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही माठ नक्की खरेदी करा. आणि जरी माठ खरेदी करून त्याच्यामध्ये पाणी भरून जर तुम्ही इतरांना दान केलं तरीही त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही. त्याचं खूप मोठं आणि अक्षय पुण्य तुम्हाला मिळेल. किंवा मातीची घागर घेऊन ती तुम्ही पाण्याने किंवा सरबताने भरून दान करू शकता. त्याबरोबरच आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने जो विधी होत असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो. आपल्या घरामध्ये एखादा पुरुष व्यक्ती गेलेला असेल तर त्यांच्या नावाने आपण करा पूजत असतो आणि एखादी जर स्त्री गेलेली असेल तर आपण तिच्या नावाने केळी पूजत असतो. करा म्हणजे मातीचंच एक भांडं असतं, त्याला कळसा पण म्हणतात. आणि केळी म्हणजे मातीची घागर किंवा मातीची कळशी, ती पूजण्याची पद्धत आहे. तसेच या दिवसांमध्ये आंब्याचा सीझन असतो, त्यामुळे यावरती आंबे देखील ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मातीचं भांडं तर खरेदी करूच शकता, त्यासोबत तुम्ही आंबे पण खरेदी करू शकता. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे तांब्या पितळेची भांडी. या दिवशी तांब्या पितळेची भांडी सुद्धा खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते, अन्न वाढते. देवघरातील कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तरी सुद्धा अक्षय तृतीयेसारखा शुभ दिवस नाही. त्यासोबतच पुढची वस्तू म्हणजे कवड्या. तुम्ही शक्यतो पिवळ्या कवड्या या दिवशी नक्की खरेदी करा. माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या ह्या अत्यंत प्रिय आहेत. कवड्या या लक्ष्मीकारक आहेत. या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील. कवड्या या समुद्रामध्ये मिळतात, त्यामुळे या दिवशी खरेदी करून कवड्यांची पूजा आपल्याला करायची आहे. अशा प्रकारच्या धार्मिक वस्तूसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता, जसे की श्रीयंत्र असेल, कवड्या असतील. या दिवशी खरेदी केल्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. अक्षय तृतीयेला दानाचं सुद्धा खूप महत्त्व सांगितलेलं आहे. या दिवशी केलेलं दान किंवा या दिवशी केलेली खरेदी अक्षय टिकते असं पुराण ग्रंथात सांगितलं गेल्यामुळे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला दान आणि खरेदीची मोठी परंपरा आहे. या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून तर हिला अक्षय तृतीया असं म्हटलं आहे.
देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कार्य कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते। त्यासोबतच तुम्हाला कुठल्या देवी देवताची मूर्ती घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता, किंवा देवघरातली कोणती तरी वस्तू तुम्ही घेऊ शकता, धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता। आपल्या हिंदू धर्मातील ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती यांच्याशी पुस्तके जोडली गेली आहेत अक्षय तृतीयेला, त्यामुळे पुस्तक खरेदी करणं पण शुभ मानलं जातं, कारण यामुळे व्यक्तीला ज्ञान, बुद्धी आणि समृद्धी मिळते। हे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवून देते। त्यासोबतच तुम्ही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक अशा कोणत्याही वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता। या दिवशी खरेदी केलेली वस्तू खराब होत नाही आणि ती अक्षय टिकून राहते, उलट त्यामध्ये वाढ होत जाते। आणि जर तुम्ही सोनं, चांदी किंवा आत्ता मी ज्या काही वस्तू सांगितल्या त्या जरी खरेदी केल्या तरी त्याचे अक्षय पुण्यसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल, कारण त्या वस्तू अत्यंत शुभ आहेत, सर्वांना घेण्यासारख्या आहेत आणि त्या वस्तूच्या खरेदीमुळे आपल्याला उत्तरोत्तर पुण्य मिळत राहते। हा दिवस खूप शुभ आहे, त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा। त्यासोबतच ना या दिवशी तुम्ही एखादे चांगले कार्य करा, म्हणजे या दिवशी दानाचं महत्त्व आहे, तर तुम्ही गोरगरिबांना दान करा। मग ते कोणत्याही प्रकारचं दान असो, अन्नदान, वस्त्रदान, जलदान, मग ते तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता। त्यामुळे त्यांच्याकडून जो मिळणारा आपल्याला आशीर्वाद आहे ना तोही अक्षय पुण्य मिळेल। त्यामुळे तुम्ही खरं तर या दिवशी दानधर्म नक्की करा, एखादा चांगला संकल्प करा, त्यामुळे तुमचं आयुष्यसुद्धा अगदी सुखाचं होऊन जाईल आणि जमेल ती वस्तू यातली एखादी तरी नक्की खरेदी करा, त्याचं पुण्य हे तुम्हाला नक्कीच मिळेल। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।